टँकर आला की रोजची पळापळ, पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा, कुणी टँकरवर चढून तर कुणी गर्दीतून वाट तुडवत हंडाभर पाण्यासाठी हा सारा खेळ. हा खेळ मराठवाड्यातल्या जनतेसाठी आता काही नवीन राहिला नाही, पण याच जीवघेण्या खेळाचा बळी ठरलाय अजय भालेराव. औरंगाबाद तालुक्यातल्या लाडसावंगी गावात राहणारा 14 वर्षाचा हा चिमुकला पाणी आणण्यासाठी गेला आणि टँकर खाली चिरडला गेला. असं सारीच टँकर तिकून आलं. मी गावतावून आले, मला पाणी दिलं. ते शाळेतून आला खिचडी खायची. तसंच ते पाण्यासाठी पोरं पाण्याला पळायला लागले, ते तसंच पाण्याला गेलं. तर मला भांडे कुंडे घेऊ सरले, तिकडे टँकर खालीच गेला. या घटनेला 3 महिने लोटले, पण अजूनही गावातला पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. गावकऱ्यांना वाटलं होतं घटनेनंतर प्रशासन ताळ्यावर येईल आणि टँकर वाढवून ही जीवघेणी स्पर्धा तरी थांबवेल, पण तसं काही झालंच नाही. उलट या घटनेनंतर गावात टँकर येणंही बंद झालंय. टँकरचं पाणी थेट विहिरीत टाकलं जातंय आणि हेच पाणी विहिरीत टाकल्यानंतर गढूळ होऊन गावकऱ्यांना प्यावं लागतं. गावात 4 विहिरी आहेत, पण त्या कोरड्या ठाक पडल्या आहेत. एका विहिरीवर दिवसातून एकदाच टँकर येतो, त्यामुळे ते पाणी सर्वांना पुरत नाही. त्यामुळेच 5 रुपये हंडा याप्रमाणे खासगी टँकरवाल्यांकडून पाणी विकत घ्यावं लागत असल्याचं गावकरी सांगतायत. आता हे जागी विहीर आहे ना, त्या विहिरीमध्ये फक्त एक टँकर टाकते. तर एक टँकर टाकून बी तर ते पाणी पुरत नाही आम्हाला. फक्त 2-2 भांडी भेटते आम्हाला. लेकरू मेल्यापासून तर पाण्याचं लगेच आम्हाला येत होतं. 4 टँकर तिकडे चालले जाते. एक टँकर टाकते फक्त. एक टँकर मग ते आम्ही जाऊस तर इकडे जाऊस तर तिकडे सारे उपसून घेतात. मग कुठून आणायचं पाणी, सगळं इकतच घेतो. पाण्यासाठी चिमुकल्या अजयचा बळी गेला. या चिमुकल्याच्या कुटुंबियांना सहानुभूती मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र गेल्या 3 महिन्यात त्यांच्याकडे कुणी फिरकलं देखील नाही. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आपल्या दुष्काळी दौऱ्यात अजयच्या कुटुंबियांची भेट घेऊन 1 लाखांची मदत जाहीर केली. गावात गेल्या 4 महिन्यात अनेक मंत्री, पुढारी आणि सरकारी अधिकारी आले आणि आश्वासनं देऊन गेले, पण गावकऱ्यांची पाण्यासाठीची वणवण अजूनही थांबलेली नाही. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद.